पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड येथील श्री कालिका देवी मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी प्रथम वार्षिक प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पाहूया भक्तांची प्रतिक्रिया। उमरखेड येथील श्री कालिका देवी मंदिर येथे पहिला वार्षिक प्राण प्रतिष्ठा उत्सव सोहळा संपन्न। शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी उमरखेड येथील श्री कालिका देवीचा पहिला वार्षिक प्राण प्रतिष्ठा उत्सव अतिशय आनंदाने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी उमरखेड शहरातील सर्व नागरिक, महिला, युवक युवती, भक्तगण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावर्षी सर्वप्रथम महाअभिषेक करण्यात आला, त्यानंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सर्व भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। पाहूया कालिका मातेच्या भक्तांची प्रतिक्रिया। अखंड क्षत्रियांचं कुलदैवत असलेली आई कालिका मातेची या ठिकाणी स्थापना गेल्या वर्षी 31 तारखेला करण्यात आली होती। त्याचा आज प्रथम वर्धापन दिन आहे। सर्वप्रथम सुरुवातीला महाअभिषेक झाला, त्यानंतर नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा पार पडला। गेल्या वर्षी सुद्धा प्राण प्रतिष्ठेच्या वेळेस जवळपास 5000 लोक या ठिकाणी जमले होते। 5000 भाविकांनी जवळपास लाभ घेतला आणि आतापर्यंत यावर्षी तो आकडा ओलांडण्याचा निश्चित प्रयत्न आहे आणि तो निश्चित होईल। यानंतर हरिपाठ वगैरे दररोज या ठिकाणी चालतो आणि भक्तांना चांगली प्रचिती येत असल्यामुळे या ठिकाणी ओढा हा दिवसेंदिवस वाढत आहे। एक स्थापनेचा प्रथम वर्धापन दिन असल्यामुळं या ठिकाणी प्रथम महापूजा करण्यात आली, त्यानंतर नगर प्रदक्षिणा म्हणजेच पालखी सोहळा पूर्ण औदुंबर नगरीला, ज्याला आपण संताची नगरी म्हणतो, या नगरीमध्ये पूर्ण प्रदक्षिणा मारण्यात आली। त्यानंतर महाआरती होऊन परत महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आज आता संध्याकाळचे 6 वाजले तरी पण अजून एक 9 वाजेपर्यंत सुरू राहील अशी अपेक्षा आहे। जवळपास 5 ते 6000 लोकांचा अन्नदान आज या ठिकाणी झालेला आहे।